तुम्हाला माहिती का, एकदा का हे वडे बनवून ठेवले ना, वर्षभराचं आपलं टेन्शन जाते. मग केव्हाही आपण ही भाजी बनवून खाऊ शकतो. चवीला म्हणसाल तर एक नंबर लागतात असे हे मूग डाळीचे वडे. तर त्यासाठी काय करायचं, इथं मी 1 किलो मुगाची डाळ घेतलेली आहे. मोठं पातेलं घ्यायचं म्हणजे जेणेकरून डाळी आपल्या ह्या चांगल्या भिजल्या जातील. त्याचसोबत अर्धा किलो मटकीची डाळ घेतली, त्याने चव मात्र भारी लागते. मुगाची डाळ, मटकीची डाळ स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घ्यायचं आणि पूर्ण पाणी निथळून काढायचं. पुन्हा त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे. आता ही जी प्रोसिजर आहे ना, मी पहाटे 4 वाजता करते. 4 वाजता तर डाळी भिजत घातल्या तर मी सकाळपर्यंत चांगल्या भिजल्यासुद्धा जातात. आता झाकण ठेवून द्यायचं आहे. त्यासोबत मी 1 पाव इथं हरभरा डाळ घेणार आहे. हरभरा डाळ मी दुसऱ्या पातेल्यामध्ये भिजत घालत आहे. कारण माझं पातेलं छोटं आहे, त्यामुळे मी वेगळ्या डाळीमध्ये भिजत घातले. तुम्ही तिन्ही डाळी एकाच बाउलमध्ये भिजतसुद्धा घालू शकतात. सकाळपर्यंत डाळीसुद्धा चांगल्या भिजल्या जातात. तोपर्यंत डाळी भिजेपर्यंत आपले कामंसुद्धा होतात आणि जेवण वगैरे पण बनवून होते. म्हणजे सकाळीच ही प्रोसिजर करावं लागते, तर ते आपले वडे उन्हाच्या आत घालावं लागतात. आता हे डाळीचं पूर्ण पाणी आपल्याला निथळून काढायचं आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ हे पाणी न घालताच वाटून घ्यायची. आता मूग डाळीचे जर वडे म्हटले किंवा सांडगे किंवा करोडेसुद्धा म्हटल्या जातं याला. तर प्रत्येकाचीच वेगवेगळी पद्धती असू शकते. कोणी कोणी पंची डाळीचेसुद्धा वडे बनवल्या जातात. पण आमच्या इथं याच पद्धतीचे वडे हे बनवल्या जातात. आमच्या आजीची पद्धत, त्याच पद्धतीचे आपण हे नेहमी दरवर्षी बनवत असते. आता पाणी न घालता डाळ ही आपल्याला वाटून घ्यायची. एकाच बाउलमध्ये बाउलमध्ये आपण हे पूर्ण मिश्रण मिक्स करणार आहे, त्याच बाउलमध्ये आपल्याला सर्व डाळी ह्या वाटून घ्यायची. म्हणजे मुगाची डाळ आणि मटकीची डाळ. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हरभरा डाळ जी आहे त्याचंसुद्धा पाणी निथळून काढायचं. त्यालाही पाणी न घालताच हे वाटून घ्यायचं. त्यात भरपूर सारा लसूण आणि जिरं घालून घ्यायचे. त्याने चव मात्र भारी लागते. तुम्हाला हिरवी मिरचीचं बनवायचं असेल ना, तुम्ही हिरवी मिरचीचंही इथं डाळी बनवू शकतात. आता पूर्ण वाटण आपल्याला एकाच बाउलमध्ये घालून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे. आता आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट, हळद घालून घ्यायची, कोथिंबीर घालून घ्यायची, चवीप्रमाणे मीठ आणि हिंग घालून घ्यायचं आहे. आता हिंगामुळे चव मात्र अजून भारी लागते. पूर्ण मिश्रण आपल्याला हातानंच एकजीव करून घ्यायचं. हातानं करा किंवा चमच्यानं करा, पण चव मात्र त्याने भारी लागते. आपण एकदाही बनवून ठेवले ना वडे, वर्षभराचं आपलं टेन्शन जाते. मग केव्हाही आपण ह्या भाज्या बनवून खाऊ शकतो ना. जेव्हा केव्हा घरात भाजीला काही नसेल, हे वडे आपले कामी येतात. म्हणजे केव्हाही आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो. चवीला मस्त तर अगदी एक नंबर लागते हे वडे. तर त्यामध्येच आपल्याला पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला उन्हामध्ये घालून घ्यायचे. तुम्ही प्लास्टिक पेपर घेतले, मिश्रण थंडच आहे त्यामुळे आपण हे प्लास्टिक पेपरसुद्धा घालू शकतो. तुम्हाला साडीवर घालायचं असेल तुम्ही साडीवरही घालू शकतात. छोट्या छोट्या आकाराचे आपले वडे हे घालून घ्यायचे. माझी सासूबाई आणि मी आम्ही दोन्ही मिळून हे वडे करून घेत आहे. तुम्हाला मोठ्या आकारात जर करायचे असेल तर जेव्हा आपण भाजीमध्ये घालतो तेव्हा त्याला तांब्यानं थोडंसं रगडून काढायचं. तशा पद्धतीचे हे वडे केल्या जातात. पण मीडियम साईजचे वडे आम्ही इथं दोघी बनवून घेते. उन्हामध्ये आपल्याला 2 दिवस चांगले वाळून घ्यायचे आहेत. कारण वाळून जर चांगले निघाले ना तरच ते वर्षभर चांगले टिकतात. त्या ठिकाणी आपल्याला 2 दिवस मस्त कडक हे उन्हामध्ये वाळून घ्यायचे. छोट्या छोट्या आकाराचे वडे घालून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता 2 दिवसानंतर मस्त आपले वडेसुद्धा चांगले वाळू लागले. वर्षभर अगदी सहज टिकतात हे वडे. या सगळ्यांची तुम्हाला भाजीसुद्धा बनवून दाखवणार आहेत. अगदी सोपी झटपट होणारी ही भाजी आहे. तुम्ही सुक्की भाजी करू शकता, पातळ किंवा अंगीर असाही थोडीशी भाजी तुम्ही बनवून घेऊ शकतात. त्यासाठी काय करायचं, आपल्याला वडे हे थोडेसे तेलामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे लालसर होईपर्यंत तेल टाकून. नंतर ते वडे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. लगेच कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं, जिरं मोहरी घालून घ्यायची, 2 बारीक चिरलेले उभे कांदे घालून घ्यायचे. आमच्याकडे कांदा करोळा ही अशी भाजी म्हटल्या जाते. त्यासोबत मी लाल मिरची आणि लसूण बारीक केले खलबत्त्यामध्ये, तेच घातलेलं आहे. किंवा तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचं इथं करू शकता. हळद धना पावडर घालून घ्यायची आणि चांगलं हे परतून घ्यायचे. तुम्हाला हिरवी मिरचीची भाजी करायची असेल ना, तुम्ही हिरवी मिरची ही मध्ये करू शकतात. त्यात मी 2 ग्लास पाणी घातलं आहे, चवीप्रमाणे मीठ. पाण्याला चांगले उकळ आले की त्यातच आपल्याला हे वडे घालून घ्यायचे. चांगले 3 ते 4 मिनिटं आपल्याला चांगला घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचे. तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते हे मला कमेंट्स करायला विसरू नका. आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली तर. मस्त आपली वड्याची भाजी इथं तयार झाली. त्यासोबत भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची. त्यासोबत भाकरी पोळीसोबत तुम्ही खाऊ शकतात. अगदी पटकन झाले, शिजलेसुद्धा गेले पटकन ते. ही रेसिपी अशी मी लगेच वडे केले आणि लगेचच भाजी केली. म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.